अधिक मासात संकटमुक्तीसाठी करा ही दत्त सेवा. तुम्हालाही दत्तगुरूंचे अखंड आशीर्वाद मिळतील. अधिक मासात दत्तगुरूंची सेवा करण्यासाठी ही 3 स्तोत्र आणि त्याचं महत्त्व चला जाणून घेऊया. ही नित्य उपासना तुम्हाला दत्तकृपा मिळवून देईल. अधिक मास हा काळ आध्यात्मिक साधनेसाठी आणि उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात केलेली कोणतीही ईश्वरी सेवा सहस्त्रपटींनी अधिक फळ देते अशी शास्त्रवचनं आणि भाविकांची श्रद्धा आहे. जर तुम्ही सध्या आयुष्यात विविध संकटांचा सामना करत असाल, कामात वारंवार अडथळे येत असतील आणि तुम्हाला मानसिक शांती हवी असेल, तर अधिक मासात भगवान श्री दत्त गुरूंची उपासना करणं तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरू शकतं. यंदा अधिक मास 17 मे रोजी सुरू झालाय आणि तो 15 जून पर्यंत असणार आहे. या काळात संकटमुक्तीसाठी आणि दत्तगुरूंच्या अखंड आशीर्वादासाठी तुम्ही सुद्धा या स्तोत्राचं नित्य पठण करू शकता. पहिली दत्तबावनी. दत्तबावनी ही दत्त संप्रदायातील अत्यंत जागृत आणि प्रभावी 50 ओळींची रचना आहे. परमपूज्य रंग अवधूत महाराजांनी रचलेली ही दत्तबावनी भक्तांच्या पाठीशी संकटात खंबीरपणे उभी राहते. याचे फायदे असे की घोर संकटाच्या वेळी, आर्थिक अडचणीत किंवा जीवनात मार्ग सापडत नसताना रोज दत्तबावनीचं पठण करावं. यामुळे दत्तगुरूंचे अदृश्य संरक्षण प्राप्त होईल आणि कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडेल. दुसरं, करुणा त्रिपदी. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. या आर्त हाकेने सुरू होणारी करुणा त्रिपदी म्हणजे दत्तगुरूंच्या चरणी केलेली अत्यंत भावपूर्ण प्रार्थना आहे. कधी म्हणावी तर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या म्हणजे प्रदोष काळात आपण दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून करुणा त्रिपदीचं गायन किंवा पठण करावं असं सांगितलं जातं. याचे फायदे काय तर यामुळे दिवसभराचा थकवा दूर होऊन मनाला विलक्षण शांती मिळते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सर्व विघ्न दूर होतात आणि कुटुंबात सुख समाधानाचं वातावरण राहतं. तिसरं, दत्तात्रय वज्रकवच. हे स्तोत्र नावाप्रमाणेच भक्तांसाठी एका अभेद्य वज्रकवचाचे काम करते. याचे फायदे असे की जर तुम्हाला व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात शत्रूंचा त्रास असेल, बाहेरील अघटित संकटांची भीती वाटत असेल, तर दत्तात्रय वज्रकवचाचे नित्य पठण करावे. यामुळे कोणत्याही प्रकारची बाह्य पीडा, दृष्ट किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या जवळही फिरकत नाही असं सांगितले जातं. तुमचे आणि तुमच्या परिवाराचे यामुळे रक्षण होते. आता अधिक मासासाठी आपल्या उपासनेत अधिक भर मिळावी यासाठी एक विशेष टीप. केवळ स्तोत्र पठणच नाही तर या काळात चालता बोलताना, काम करताना श्री गुरुदेव दत्त या सिद्ध मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. त्याचबरोबर गुरुवारी मुख्य प्राण्यांना म्हणजे गाईला किंवा श्वानाला पोळी किंवा अन्न द्यावे. दत्तगुरू निसर्गात आणि प्राण्यांमध्ये वास करतात, त्यामुळे या छोट्या कृतीतूनही ते प्रसन्न होतात. मग अधिक मासातील या साध्या पण अत्यंत प्रभावी उपासनेमुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नक्कीच दूर होतील. श्री दत्तगुरूंची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो हीच सदिच्छा. मग अधिक मासात तुम्ही सुद्धा संकटमुक्तीसाठी ही दत्तसेवा करून पहा आणि अनुभव शेअर करायला विसरू नका. अधिक मासात तुम्ही सुद्धा विशेष दत्तसेवा करता का? यामुळे तुम्हाला काय अनुभव आले शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ दत्त भक्तांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. दत्तसेवे व्यतिरिक्त या पवित्र काळामध्ये घराघरांमध्ये भगवद्गीता, श्रीराम कथा, गजेंद्र मोक्ष कथा आणि नृसिंह कथा यांचे मनोभावे पारायण सुद्धा केले जाते. त्या दृष्टीनं या ग्रंथांचं वाचन किंवा श्रवण करणं ही अत्यंत फलदायी उपासना मानली गेली. जी व्यक्ती या महिन्यात नियमांचं पालन करून व्रतवैकल्य करते ती सर्व पापांतून मुक्त होऊन मरणोत्तर तिला वैकुंठ प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील, म्हणून कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा
म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।